भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करून लूटमार करणारी टोळी अटकेत. दिनांक 12/7/2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील रहिवासी हे त्यांच्या कुटुंबासह भावली डॅम इगतपुरी परिसरात फिरण्यासाठी गेले असता धबधबा पाहत असताना तेथे 2 अनोळखी मुलांनी सदर कुटुंबातील महिलेकडे पाहून शिट्टी वाजवली. त्यावेळी फिर्यादी महिलेचे पती यांनी त्यांना हटकले असता त्याचा राग येऊन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे पती यांना धक्काबुक्की आणि दमदाटी केली. त्यामुळे सदर कुटुंब कार घेऊन नाशिकच्या दिशेने निघाले तेव्हा तेथील काही इसमांनी फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून कार थांबवून बांबूच्या काठ्या, बेसबॉलचे स्टिक, लोखंडी रॉड याने कारच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादीचा विनयभंग करून त्यांचे पती यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि साक्षीदार यांचा मोबाईल हिसकावून घेऊन फिर्यादीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 166/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 310(2), 7478, 126(2), 324(4), 324(5), 189, 191, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा इगतपुरी पोलिसांच्या पथकाने इगतपुरी तसेच जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून खालील संशयितांना ताब्यात घेतले. विशाल मच्छिंद्र भटाटे, वय वर्ष 27, राहणार गिरणारे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. अनिकेत गणेश मानवेडे, वय वर्ष 24, राहणार गिरणारे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. अनिरुद्ध विठोबा भागडे, वय वर्ष 25, राहणार नांदगाव सदर, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, वय वर्ष 22, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 5 विनोद लक्ष्मण बोराडे, वय वर्ष 26, राहणार इगतपुरी, गावठा, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 6 सचिन दत्त आडोळे, वय वर्ष 29, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 7 अर्जुन चिंदू आडोळे, वय वर्ष 25, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. देविदास कचरू भगत, वय वर्ष 25, राहणार बलायदुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 9 अजय भूषण दल भगत, वय वर्ष 20, राहणार देवळेकोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपितांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली टाटा पिकअप वाहन क्रमांक MH46CL 3734 हे जप्त करण्यात आलेलं आहे. तसेच यातील फरार आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेले इतर वाहनांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत आहे. वरील प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांनी केलेले मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या पथकांनी संयुक्तरित्या सदरची कारवाई केली आहे.